गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी रमजान ईद होती. दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या रमजान ईद होती. आपली पोरं बेधुंद होऊन गणपती बुडवत नाचले. तुम्ही बघितलं का ईदी दिवशी पोरं नाचलेली त्यांच्या 25 डिसेंबर क्रिसमस नाताळ ते नाचतात का? मोहरम घेऊन पोरं नाचतात का त्यांची कधी? नाही. मग आम्हीच का? शोकांतिका आपलं काय झालंय आम्हालाच आमची किंमत कळली नाही. त्याचं कारण आहे आम्हाला अजून मूळ समजलं नाही, सत्य समजलं नाही. इतकी पिढी बेकार झाली ना मायबाप. पण सगळेच वाईट आहेत असंही नाही. जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत ना त्याच महाराष्ट्रात कीर्तनात टाळ म्हणणारी सुद्धा पोरं आहेत. तोच महाराष्ट्र माझा कौतुक आहे. मला तसं टाळ्या वाजू वाटल्या तर प्रेमानं वाजवीत जा मायबाप. तुम्ही वाजवताय पण माझ्यावर उपकार करताय. दर घे दर आली बाई आमच्या गावात दर टाळी पाहिजे तुला घे दर बोलली बाई एवढं दर घे. भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती भावे विना देव नकळे निसंदेह गुरुविना अनुभव भावबळे आकळे येरविना कळे करतरी आवळे तैसा हरी काही नलगे एक भावची कारण का म्हणे आन विठोबाची. आपल्याकडे योगाला जेवढी किंमत नाही तेवढी श्रद्धेला आणि भावाला. मय्यावेश मनोय मानयुक्ता उपासते श्रद्धया प्रयोपेतास्ते युक्ततमामता. आयुष्यभर उपासना करणारा माझ्या जवळही थांबू शकत नाही. श्रद्धेनं माझं नामचिंतन करणारा मला योग्यातला योगी वाटतो. काय भगवान श्रीकृष्णाची भाषा, काय ती गीता. पण अवस्था काय माहित आहे का? सगळ्यात महत्वाचं आणि सोपं सांगते. देवाच्या नामचिंतनाचा एक फार मोठा सिद्धांत आहे. तुम्ही आजपर्यंत काय केलं याचं काहीच तथ्य नाहीये. तुम्ही इथून पुढे काय करणार आहात याचं तथ्य आहे. मागे झाले पाहू नका, पुढे जामी ना आहे तुका. जे झालं ते झालं. काही माणसं म्हणतात ताई आता अर्धी लाकडं सरण्यावर गेली ना आता काय भजन करीता. अरे वेड्या हो, एक दिवस देवाचं नाव, एक दिवस. एकदा राम म्हणला तर ब्रह्मादिकाला सुद्धा चिंता पडावी की काय द्यावं. ही ताकदच्या नामचिंतनात आहे. तुम्ही त्याला कितीपर्यंत गहन घेता हे महत्वाचं आहे. मला सांगा, मध रागाने पिला मग गोड लागत नाही का? बोलत जा कोवळेकर, बोलत जा. माझ्या कीर्तनात झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटायचं हेंडी घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते माय पण बोला. तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटायलंय काय काय तर आशे बसल्यात त्यांच्याकडे बघून असं वाटतंय आत्ता माणसं बोलवावी. उचला या, दुसरं काही नाही माझ्या. कारण तू आहे याची जाणीवच नाही. आणि काही काय तर असे बसले, तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय ना, तू बोल मी ऐकतो तुझं, तू बोल. गुण गाईन. पण सगळ्यात मोठा सिद्धांत आहे आवडी. आवडीने भावे नंतर हरी नाम घेशी. जर प्रेमच नाहीये, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. ज्ञानाला काही किंमत नाही. परमार्थात ज्ञान हे द्वितीय आहे, प्रथम भाव आहे. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखोद्गत रामेश्वर शास्त्रींच्या. किती? 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखोद्गत आहेत. सोपं नाहीये हे. म्हणायचं सोपं आहे, करायचं अवघड आहे. 40 वेळा हरिपाठ पाठ करून आपल्याला 2 वेळा नीट म्हणता येत नाही. ती म्हणत तू पुढे म्हण मी मागं म्हणतो, पुढं माझं गुप्त आहे. आपण त्यातले रे. एवढं प्रबळ आपल्याला जमणारच नाही आणि आपली तेवढी लायकीच नाही प्रथम तर. मग एवढे श्रेष्ठ रामेश्वर शास्त्री तरी सुद्धा त्यांना श्रेष्ठत्व नाही या संप्रदायात. का नाहीये? त्यांच्याकडे फक्त ज्ञान आहे, नम्रतेचा लवलेश नाहीये. रामेश्वर शास्त्री वेदांताने शास्त्राने ज्ञानाने परिपूर्ण आहेत. अनगड शहा नावाचा एक फकीर आहे. अनगड शहा नावाचा एक तुकोबारांच्या काळात फकीर होता. फकीर म्हणजे भीक मागणारा नाही. कळतोय का? ज्याला कशाचीच फिकीर नाही तो झाला फकीर. आपण सुद्धा फकीरच आहे, पण आपल्याला फक्त चिंता झाली म्हणून आपण संसारात आहे. हा विषयाकडे या. तो फकीर म्हणतो रामेश्वर शास्त्रींना, एक नदी होती, पात्र होतं त्या फकीराच्या तिथे. ते आंघोळीला गेले रामेश्वर शास्त्री. थोडीशी अवहेलना केली. त्या फकीरामध्ये ताकद एवढी होती, ते म्हणले आता तुला एवढी जर ज्ञानाची अहंकाराची तत्वता आहे ना तर तू फक्त पाण्यातनं बाहेर येऊन दाखव. रामेश्वर शास्त्री पाण्यातनं बाहेर आले की अंगाचा दाह व्हायचा. काय व्हायचा? अंगाचा दाह. दाह कळतो? जळायचं, जळजळ शरीरावर. आता काय माझ्या तुमच्या भाषेत थोडा फरक आहे, त्यामुळे थोडस समजून घ्यायचा प्रयत्न. अंगाचा दाह होणं म्हणजे एकदम शरीराला आग लागणं.
लागल्यासारखं वाटणं. आग लागली नाहीये पण कसं वाटणं शरीराला. ताप वगैरे आल्यावर आपल्या अंगाचा दाह होतो. तसं त्याच्या अंगाचा दाहच थांबत नाहीये. पाण्यात गेले की शांत, पाण्याच्या बाहेर आलं की जो दाह चालू रामेश्वर शास्त्रींचा. अनगड शहा म्हणले हे फकीराच्या नादी लागायचे परिणाम आहेत. माझा अपमान केला नसता तर दाह झालाही नसता. मग आता शास्त्री पळत पळत तुकोबरायांकडे गेले. तुकोबरायांनी एक अभंग सांगावा. तुकोबरायांच्या एका अभंगावर रामेश्वर शास्त्रीचा दाह थांबावा आणि मग रामेश्वर शास्त्रींनी म्हणावं, देवा तू किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आली विको मनोनी रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम आरती तुकाराम स्वामी सद्गुरु सच्चिदानंद एवढा ज्ञानी असणारा माणूस तुकोबरायांच्या चरणावर जाऊन शांत झाला. हे लक्षात घ्या. तुकोबरायांचं सामर्थ्य लक्षात घ्या. ज्या मातीहून चलतात ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो. एवढं सामर्थ्य माझ्या तुकोबरायांमध्ये. आम्ही विचारलं तुकोबरायांना, अहो लय विठ्ठल विठ्ठल म्हणता पण स्वतः म्हणता आम्हालाही म्हणायला लावता, अशी काय ताकद आहे विठ्ठलाच्या नामात? तुकोबराय म्हटले, कसं सांगू तुम्हाला. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करू एवढी ताकद आहे. लोक म्हणले महाराज बघा ऐकतो म्हणून काही बोलायचं नाही, तोंडाला येईल ते. गाढवाचं कुठं घोडं होत असतं का? मायबाप गाढवाचं घोडं होतं का? मायबाप तुम्ही मुद्दाम करताय का? मी तुम्हाला बोला म्हणतीये, तुम्ही काय तुम्हाला माझी जिरवायची है ना? तुम्ही कीर्तन झालं माणसात म्हणणार एवढी पोरगी बोंबलत होती. बोल बोल पट्ट्या बोललाच नाही. ऍटिट्यूड कशाचा? अहंकार करावा असं काय आपल्याकडे? 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची आहेत रावणाची. कांचन सोनं 7 कोटी घरं सोन्याची आहेत. किती? 7 नाही 7 कोटी घरं सोन्याची आहेत. एका घराची चौकट 22.5 क्विंटलची आहे. गुणवले 7 कोटी. 2 BHK आपला. पण माज किती आपल्याला? सध्या भोजन करत नाही आपण. अरे अस्तित्व ज्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं? हा कीर्तन सोहळा मंगळाजी कुटुंबाने ठेवला. अहो पण ठेवण्याचं कारण जगाचा मालक आहे. घडतंय त्याचं. अरे सगळं काय सोडताय? सकाळी नाश्ता करून आला असाल. तो नाश्ता पचवणारा सुद्धा माझा विठ्ठल आहे. खाताना भगवंताला आठवा, कारण तू आहेस म्हणून पचतय. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्नम चतुर्विधम. अरे देवा पचवणारा जर तू आहेस तर आम्ही तुला न मानणारे आम्ही कोण? आणि आम्ही कोण आहे? कवली म्हणले अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. मी कोण आहे? त्याचा आशीर्वाद आहे, त्याचा अवतार आहे. थोडीशी जाणीव करून घेत जा रे. हे जे काही चाललंय ना त्याचं कारण आहे. चाले हे शरीर
मेरा आपकी कृपा सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा नाम हो रहा है। शब्द लक्षात घ्या आणि विचार करा, थोडासा आवाज मोकळा द्या, ट्रबल आणि केंद्रात फरक ठेवा जरा आवाज। मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा सब काम हो रहा है। एवढं कसं काय सगळं चांगलं झालं, मागे मध्ये तो कुणीच नाही त्यांचे, तरी जग पाठीशी उभा, कारण पत्तेदार के नाही मेरे नाम चल रही है गाना है जमाना, मंजिल भी मिल रही है, करता नहीं हो कुछ भी फिर भी काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से काम हो रहा है, मेरा अंदर सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करती हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। लोक म्हणले देवाच्या कृपेने, देवाला एवढा वेळ आहे का? कसं सांगा माय बाप, नाथ बाबा सांगतात देवाला मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो, बरं का? देवाला मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा आवाज सुद्धा ऐकू जातो। तुम्ही एकदा नीट विचार करा, आपण काय काय केलं, देवाला काय काय कळलं असं। परवा दिवशी मी एक रस्त्याने चालले होते, टोल नाक्यावर एक भिक्षा मागायला आला, तो गाणं म्हणून भिक्षा मागायचा, त्याने एक वाक्य फार सुंदर गायलं। तो म्हटला, पाप करून पापी मन है सैरा वैरा पळतय रे, अरे पाप करून पापी मन है सैरा वैरा पळतय रे, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय रे, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय रे, सगळं कळतं मग थोडं सावध। तुकावरे म्हणले वयाच्या 22व्या वर्षी कळलं सावध व्हावं, सावध झालो आणि चालो। 22 वर्ष तुकोबरायांनी फक्त संसार आणि व्यापार केला। तुकोबरायांसारखा व्यापार कुणालाच जमला, तुकोबरायांसारखा संसार कुणालाच जमला, आणि तुकोबरायांसारखा परमार्थ कुणालाच जमला। सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असणारे तुकोबराय मला कळले नाही हो। शोकांतिका आहे, आमच्या महाराष्ट्रात अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही, हे कळलं त्यालाच कळलं। म्हणजे साले आपण भामट्यांवर विश्वास ठेवतो पण संतांवर नाही। म्हणजे महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतो म्हणून, माणूस आहे का भूतोय तू? अशी जर महाराजांच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको बोंबलाई केली असती, होय नाही? भाषा माझी नाही, नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती, तुकोबराय स्पष्टपणे वर्णन करतात। आणि माऊलींच्याच भाषा सांगायचं म्हटलं तर जयाचे ऐक धड नाही तयासी परित्र पुस्सी काही, ऐक म्हणजे जगणं। अहो ज्याला जगण्याचा आनंद घेता आणि तुम्ही त्याला विचारताय पाप मोक्ष कसा पाहिजे, नाही चालणार दादा। आपल्याकडे